जिथे पाण्याचा प्रवाह जास्त अशा पर्यटन स्थळांवर न जाण्याचं आधीच आवाहन केलं होतं। या प्रकरणामध्ये प्रशासकीय हलगर्जीपणा झालाय का, याबाबत समिती नेमून चौकशी होणार। पूल दुर्घटनेवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पुलावर एकाच वेळी 50 पेक्षा अधिक पर्यटक उभे होते। पूल पादचारी असताना काही दुचाकीही येत जात होत्या। गर्दीचा भार या जीर्ण झालेल्या पुलाला पेलवला नाही, स्थानिकांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। मावळ पूल दुर्घटनेची माहिती घेतली तर अमित शहांकडून ट्विट करत संवेदना व्यक्त। कुंडमळ्यातील पूल दुर्घटनेची सखोल चौकशी होईल। कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई केली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मुख्य सचिवांना सूचना। घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना।